मुंबईची ओळख आणि पर्यटकांचं मुख्य आकर्षण केंद्र अर्थात जुहू चौपाटी। पण गेले 36 दिवस ही जुहू चौपाटी विदारक अवस्थेत आहे। पाहावं तिथं कचरा आहे, प्लास्टिक आहे, घाण आहे। लोकशाही मराठी गेले 36 दिवस रोज सकाळी या किनाऱ्यावर पोहोचतं। तुम्हाला या किनाऱ्यावरची भीषण परिस्थिती विदारक वास्तव दाखवत आहे। यंत्रणा वाढू, कर्मचारी वाढू अशी आश्वासनांची खैरात मुंबई मनपाकडून दिली जाते, पण केवळ ही आश्वासनं कपोलकल्पित असंच म्हणायला हवं। कारण ना इथल्या किनाऱ्यावरच्या साफसफाई संदर्भात यंत्रणा वाढतात ना कर्मचारी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र विकसित भारतासंदर्भात एक स्वप्न अगदी 2 दिवसांपूर्वी लाल किल्ल्यावरून व्यक्त केलेलं होतं। तेव्हा मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चलता है होता रहेगा हा ॲटिट्यूड चालणार नाही, संकल्प करा, सत्यात उतरवा असं म्हटलं होतं। पाहूया आपण मोदी नेमकं काय म्हणाले होते। आगे बढ़े, इस संकल्प को हम दोहराए। स्वयं से ऊपर राष्ट्र का हित हो, स्वयं से ऊपर राष्ट्र का हित हो और कर्तव्य ही हमारी पहचान हो। मैं सभी देशवासियों से कहूंगा, समय हमारा है। मैं सभी देशवासियों से कहूंगा, समय हमारा है, अवसर हमारा है, संकल्प हमारा है। आइए सपनों को संकल्प बनाए, संकल्प को सामर्थ्य बनाए और सामर्थ्य को सफलता में बदल के रहे। आइए हर कदम को विकास का कदम बनाए, कदम से कदम मिलाए, मन से मन मिलाए, लक्ष्य से जुड़े रहे। एक दीप से जले दीप हजारों, आओ मिलकर विकसित भारत बना। ऐकलं तुम्ही? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वक्तव्य करतायत, पण ज्यांच्या नावावर BMC सत्ता मिळवली त्यांच्याच धोरणांना मात्र मुंबई मनपानं असं हरताळ पासलंय की काय हा मुद्दा उपस्थित होतोय। हे फक्त आम्ही म्हणत नाहीये, तर मुंबईकर काय म्हणतोय जुहू बीचवर ते सुद्धा ऐका। मुझे तो बहुत ज़्यादा इम्प्रूवमेंट नहीं दिख रहा है, क्योंकि मैं रेगुलर विजिटर हूँ, बीच पे आती हूँ। वैसे ही जब चलना पड़ता है तो आपको एक बार देखना पड़ता है कि आपका पैर कहीं कचरे में तो नहीं जा रहा है। एंड यहाँ पे हम बीच पे आते हैं जस्ट बिकॉज कि हमको फ्रेश एयर मिलेगा, फ्रेश ऑक्सीजन मिलेगी, हमको अच्छा व्यू मिलेगा। बट यहाँ पे आने पे सीन एकदम डिफरेंट ही हो जाता है मैम। यहाँ पे सारी तरफ कचरा ही कचरा है। ऐकलं? मुंबईकर वारंवार सांगतोय परिस्थिती सुधारा, वॉक करता येत नाहीये, श्वास घेता येत नाहीये, पण नेहमीप्रमाणे याही बाबतीत मुंबईकरांना गृहीत धरलं जात आहे। बरं, लोकशाही मराठीनं ही बातमी लावून धरल्यावर 15 जुलैला स्थानिक आमदार अमित साटम यांनी जुहू बीचची पाहणी केली आणि त्यावेळी काय म्हणाले ऐकूया आपण। गेले अनेक वर्ष तेवढेच कर्मचारी या ठिकाणी लावण्यात आलेले होते, परंतु कचरा मोठ्या प्रमाणावरती आल्यामुळे की गेल्या काही अनेक वर्षांमध्ये सर्वात जास्त कचरा हा जुहू बीच वरती आलेला आहे या वर्षी। आणि त्यामुळे आता मॅनपॉवर ही डबल करण्यात आलेली आहे, जास्त वाढवण्यात आलेली आहे आणि किमान 2 शिफ्टमध्ये 75 अशी 150 मॅनपॉवर या ठिकाणी डिप्लॉय करण्यात आलेली आहे। मशीन्सही वाढवण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे कचऱ्याचा क्वांटम बघता मॅनपॉवर आणि मशिनरी सुद्धा या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे। कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कचरा उचलण्याचा पूर्ण प्रयत्न महापालिकेचा आहे। इतकंच नाही, केवळ अमित साटमच नाही, तर मुंबई उपनगराचे पालकमंत्री सुद्धा आशिष शेलार यांनी आपण स्वतः या किनाऱ्याची पाहणी करू, मनपाला या सगळ्या स्वच्छतेपासून लांब जाता येणार नाही, मनपा याचाच भाग असल्याचं म्हटलं होतं। पण आशिष शेलार यांना सुद्धा सिरियसली घेतलं नाही का? या सुद्धा घोषणा दुर्दैवानं कागदावरच राहिल्या का हा सवाल आहे। तुम्हीच ऐका। बघा, महापालिकेने स्वच्छतेचं काम तर सचोटीने आणि परिपूर्णतेने केलंच पाहिजे। महापालिकेला या कामापासून स्वतःला बाजूला ठेवता येणार नाही आणि मला असं वाटतं पालकमंत्री म्हणून आमचं काम आहे की त्याच्यावर देखरेख करणं, आम्ही ते देखरेख करूही। बरं, या सगळ्या घटनेनंतर मात्र चर्चा होतीये ती मुंबईच्या प्रथम नागरिक रितू तावडे यांची। 12 ऑगस्टला आम्ही या प्रकरणात रितू तावडे यांची प्रतिक्रिया घेतली।
आपण जातीनं लक्ष घालू, स्वतः जुहू बीचची पाहणी करू, यंत्रणा कशी काम करते हे जाणून घेईन मी, कर्मचारी वाढवण्यासंदर्भात पाहणीनंतर निर्देश देईन मी. वारंवार जर तुम्ही एवढं तळमळीने बोलताय आणि तरीसुद्धा अधिकारी कामगार काम करत नसतील तर आता माझ्या सूचना जातील, मी पण पोचते त्या ठिकाणी. असं महापौर म्हणाल्या खऱ्या, तुम्ही सुद्धा आता ऐकलं. पण महापौरांचा हा दावा समुद्राच्या पाण्यात वाहून गेला की काय अशी शंका आहे. कारण महापौर आज इतके दिवस झाले, आज 36 दिवस उलटले, तरी सुद्धा महापौरांना 5 मिनिटं जुहू किनाऱ्यावर येऊन पाहणी करायला वेळ मिळत नाहीये. खरं तर हेच का गुड गव्हर्नन्स हा मुद्दा आहे. गुड गव्हर्नन्सचा दावा करून हे सरकार मुंबई मनपात सत्तेवर आलं, पण गुड गव्हर्नन्स कुठं आहे? मुंबईकर आज प्रश्न विचारतोय. सत्तेची चावी मिळताच मुंबईकरांचा सत्ताधाऱ्यांना विसर पडला का हा सवाल आहे. पण लोकशाही मराठी मात्र गेले अनेक दिवस हा मुद्दा लावून धरतीये आणि पुढे सुद्धा लावून धरणार आहे. आज मात्र लोकशाही मराठीनं हा मुद्दा लावून धरल्यावर 36व्या दिवशी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम हे जुहू बीचवर गेले. जुहू बीचवर त्यांनी पाहणी केली आणि समुद्र किनारा स्वच्छ करण्यात सहभागही घेतला. या सगळ्यानंतर मात्र सिद्धेश कदम काय म्हणाले तुम्हीच ऐका. तर ज्या दिवशी सगळे जेनजी ज्या दिवशी जागे होतील पर्यावरणाचे जतन करण्यासाठी, त्यावेळेला मला वाटतं प्रशासनाला खरी जाग येईल आणि मला वाटतं ती वेळ आलेली आहे. सगळ्या युवकांनी सुद्धा जोपर्यंत एक मूव्हमेंट होत नाही एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनसाठी, तोपर्यंत प्रशासन, म्हणजे आम्ही असो किंवा महानगरपालिका असो, कोणी असो, आम्हाला जाग येणार नाही. म्हणून आज मी एक मुंबईकर म्हणून आणि एक मिलेनियल म्हणून माझ्या मुंबईच्या बीच हे स्वच्छ, सुंदर आणि पुढच्या पिढीला कसे असावे त्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत. ऐकलं सिद्धेश कदम काय म्हणतात? आता जेनझींनी या सगळ्या चळवळीत उतरायला हवं अशी भूमिका या ठिकाणी सिद्धेश कदम यांनी घेतली आहे. त्यामुळे आता लोकप्रतिनिधींना जेनझींकडून अपेक्षा आहे. त्यामुळे लोकशाही मराठी सुद्धा तमाम तरुणांना, जेनझींना आवाहन करताय, या जुहू किनारा स्वच्छ करूया, एकत्र येऊया आणि खऱ्या अर्थानं आपली मुंबई, स्वच्छ मुंबई कशी दिसते हे दाखवून देऊया. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.